करण पाटील इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, परंतु प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. येतोय डॉट चेंडू. करण वर्सेस करण, एकाला रन करायचे आहेत तर दुसऱ्याला रन थांबवायचे आहेत. म्हणजे ज्या खेळाडूंच्या नावामध्ये रन हा शब्द आहे, बॉक्स क्रिकेटची रण मशीन म्हणूनही संबोधला जातो करण पाटीलला. याच्या 3-4 वर्षापूर्वी जर मागे गेला तर जिथे तिथे करण नावाचा दबदबा होता. करण सोडा, पुन्हा एकदा करण पाटील यास. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न यशस्वी होते करण पाटीलच्या बॅट मध्ये. नंतर 9 अशा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हल्ला बोल केला जातोय पहिल्या 3 चेंडूवर. कट खेळ आहे पण परफेक्ट खेळ आहे करण पाटील. या संघातील विजेता अंतिम सामन्यासाठी मात्र पात्र असेल. एक मोठी झुंज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याला योग्य समाप्ती
तुर्तास वळूयात सामन्याकडे. दुसरं षटक, पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं. 16 धावा कुठल्या गेल्या तब्बल. दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज पार्थ आल्यात. यावेळी मात्र सुरेख असा लाजवाब फटका तिथे. नंतर चांगला बॅकअप, जोरदार अपील, फलंदाज होतील बाद. बाद केला. हे षटक अतिशय महत्वपूर्ण असेल. करणला रोखणं थोडंसं कठीण जात आहे, पाहावं लागेल. करणची बॅट पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या दिशेला टाकलेला चेंडू खूप चांगला, सुरेख असा ड्राईव्ह, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॅकअप तिथे होतं, सॅम्युअल आले, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकलेले नाहीत. 17शी धावसंख्या धावफलकावर. मागच्या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो कोण असेल तर अरविंद तांडेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. यावेळी मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. नोचा इशारा पंचाकडून इथे मात्र येतोय. म्हणजे घारीची नजर आमचे जितेश दवणे पंचगिरी करायला आता मात्र शिकलेत. मतलब पहिल्यांदा ते व्यावसायिक अनुभव घेत आहेत, परंतु काय पंचगिरी केलाय. या दोन्ही पंचांनी जबरदस्त एफर्ट. तर लेगबाईच्या स्वरूपात मात्र एक अजून एक धाव जी आहे ऍड होईल. 1+1चा इशारा. संध्याकाळचं सत्र, या सत्रामध्ये धावा घेणं थोडंसं कठीण जातं, कारण माती थोडीशी हलगत दमट होते आणि सकाळच्या सत्रात ज्या धावा येत होत्या त्या धावांचा वेग थोडासा मंदावण्याची शक्यता, परंतु करणने ती शक्यता खोटी ठरवली. इथे मात्र महाराष्ट्राचा सायकलमॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं शुभम लोखंडे, नक्कीच म्हणजे एक टेनिस क्रिकेटमध्ये अनिकेत मात्रेला आपण बायकरमॅन म्हणतो. 40पेक्षा जास्त बाईक्स आणि टेनिस क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सायकल कोणाच्या नावे असेल तर शुभम लोखंडेच्या नावे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा सायकल मॅन अशी ओळख आहे. एक दिग्गज खेळाडू, त्याच्याकडे नजरा असतील. पार्थने षटक जबरदस्त पद्धतीने हाताळला. तिथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. सॅम्युअलने थोडी घाई जरूर केली, परंतु चांगला बॅकअप. धावचीत झाले. ठरवून खेळायला गेलं. मी आधीच म्हटल्याप्रमाणे तुम्हाला क्रिकेट जे आहे थोडंसं मेरिटवर खेळावं लागणार. त्याची जागा घेण्यासाठी या संघाचा कर्णधार रोहन चिले आले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. पार्थने हे षटक खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे पहिलं षटक कुठे ना कुठे कव्हर अप केलंय असं म्हणायला हरकत नाही आहे, परंतु अजूनही चेंडू शिल्लक असेल. खूप चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळते. अबू तिथे मात्र चांगल्या पोझिशनमध्ये आले होते थ्रो करण्याच्या. तदनंतर मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. 21 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. रोहन आलेत आणि कालच्या दिवसभरातील फायनलमध्ये जाणारा हा कर्णधार याही बाजूने खेळतोय. एक नामी संधी आहे रोहनला दोन्ही बाजूने फायनल करता पोचण्याची. यावेळी मात्र जबरदस्त स्ट्रोक, तिथे जबरदस्त फील्ड सुद्धा केलं संजू यास कडून. 2 षटकांची होते समाप्ती आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा धावफलक 22 या धावसंख्येवर.
प्रत्येक ठिकाणी 2 हा अंक, 2 मातब्बर पंच, 2 कॅमेरे आणि 2 बलाढ्य संघ. म्हणजे दुहेरी अंकाचा एक आगळा वेगळा योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाही एक योगायोग झाला होता 2011 साली. आफ्रिका संघाला 111 धावा पाहिजे होत्या आणि 1 विकेट त्यांची बाकी होती आणि घड्याळात वाजले होते 11 वाजून 11 मिनिटं. असाही योगायोग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडला होता, त्याची एक आठवण आपल्याला पाहायला मिळते. अभिजित आलेत गोलंदाजीसाठी मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच अंशी आखूड टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. पंच योग्य तो निर्णय देतील आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. पाहिलं निहाळलं आणि त्यानंतर मात्र एक योग्य डिसिजन दिलाय. येतोय अतिरिक्त चेंडू. तिथे मात्र रोहन थोडेसे निराश असतील. चौकार मारण्याची एक नामी संधीही होती, कारण चेंडू बऱ्याच अंशी लांब होता. म्हणजे कट करण्याची संधी तिथे होती, परंतु एक धाव नक्कीच ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. अबूचा सुरेख असा फटका तिथे पाहायला मिळतोय. अजित तिथे होते, परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर. सुरेख टप्प्यावर पिचिंग आणि खूप चांगला टप्पा इथे मात्र हाताळला गेला आहे. 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. खूप चांगली सुरुवात करण पाटीलने पहिल्या षटकात जरूर करून दिली आहे, परंतु त्याची बॅट त्यानंतर थोडीशी शांत राहिली आहे, पाहावं लागेल. यावेळी फुटवर्कचा वापर, करण होईल बाद, परंतु नोचा इशारा. तिथे बऱ्याच अशा घडामोडी घडत आहेत. काही कळायच्या आत झेल घेतला, त्यानंतर थ्रो देखील केला, परंतु चुकीच्या दिशेला थ्रो केला गेला. जर अजितच्या दिशेला थ्रो आला असता तर कदाचित बॅटर तिथे आउट झाला असता, चेंडू काउंट झाला असता. खूप काही घडलं या चेंडूवर, परंतु 1+1चा इशारा, त्यामुळे 2 धावा इथे नक्कीच स्कोरकार्डमध्ये ॲड होतील. अबू देखील थोडीशी चुकी करतायत. या क्षणाला मात्र असे चेंडू टाकून फायदा नाही आहे. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 26 या धावसंख्येवर. यावेळी मात्र सुरेख असा ऑन ड्राईव्ह केला, तिथे देवकरण होते. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जर पाहिली तर 27 अशी धावसंख्या. थोडंसं महागडा आणि स्वैर मारा इथे अभिकडून मात्र केला जातोय, कारण अजूनपर्यंत 2च चेंडूचा मारा इथे केला गेलाय. 28 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मला थोडंसं आश्चर्य वाटतं इथे घनश्याम शिंदे, ज्याने मागचं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, त्याचबरोबरीने सॅम्युअल सुद्धा होता, परंतु एक चान्स घेतलाय आणि तो थोडासा निराशाजनक ठरलाय. परंतु अबू देखील एक दर्जेदार खेळाडू आहेत, त्यांनाही कमबॅक करावा लागेल. एक मोठा सामना आहे, दोन्ही संघांना याची जाणीव आहे. यावेळी मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पप्पू तिथे आहेत, पाहावं लागेल. करण संकटात आहेत, परंतु थ्रो थोडासा अलगद गतीने आला. तद्वर मात्र करणने घेतलेली एक धाव परिपूर्ण केली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 30 या धावसंख्येवर. यावेळी मात्र सुरेख असा ड्राईव्ह तिथे पाहायला मिळते, जोरदार एफर्ट्स, परंतु चेंडू रोखणे मात्र अशक्य. येत आहेत 4 धावा. खूप सुरेख असा स्क्वेअर कट पाहायला मिळाला.
झटका येतात 4 धावा. थोडेसे आनंदी दिसत आहेत. करण पाटीलचे फॅन दिसत आहेत. घनश्याम शिंदे आले आहेत गोलंदाजीसाठी. अंतिम षटक असेल पहिल्या सत्रातील. अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हणूनही ओळखला जातं घनश्याम शिंदेला. अशी कोणती स्पर्धा नाही घनश्यामने आपल्या आयुष्यात जिंकली नाही. असा एक लिजेंडरी खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. तिथे मात्र पहिलाच चेंडू पाहायला वेध घेतोय. तदनंतर मात्र थोडीशी चुकीची फेकी, परंतु एकच धाव. 40 अशी धावसंख्या. करणला रोखणं थोडस कठीण जात आहे, परंतु खूप चांगल्या लईमध्ये दिसतोय करण. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता फटका, वेगाने बीट केलाय. खूप चांगला चेंडू, हा अनुभव आहे. पहिल्या 2 चेंडूवर केवळ 2 धावा. 41 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळी मात्र काय फटका सजवलाय, परंतु देवकरांचं कौतुक करावं लागेल. अतिशय वेगाने त्या चेंडूपर्यंत आले आणि नक्कीच 3 धावा वाचवल्यात. एकदम क्विक रिफ्लेक्शन पाहायला मिळाले. एकदम बैठक पद्धतीचा, हा कार्पेट पद्धतीचा फटका रोहनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच ही जोडगोळी थोडीशी धोकादायक ठरते. करण वैयक्तिक 21 आणि रोहन वैयक्तिक 10 धावावर नाबाद. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु बाउन्स होता, त्यामुळे तो कॅरी करणं थोडंसं अवघड गेलं करणला. फाईन लेगच्या दिशेला मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 43 धावा. शेवटचा 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख असा फटका, परंतु फलंदाज होईल बाद. काय जबरदस्त गोलंदाजी. एकदा पप्पूची गोलंदाजी जर आवडली असेल तर नक्की टाळ्या व्हायला हरकत नाही. इथे कमबॅक करतोय हा संघ आणि 45 धावांचा विजय लक्ष्य असेल. शिकव म्हणजे गोट्यांपर आपल्या माहीमध्ये
आहे, पाहावं लागेल आज त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. जबरदस्त फटका, तिथे एक चूक करतोय राहुल आणि चुकीचं रूपांतर मात्र चौकारात पाहायला मिळते. येतात बहुमूल्य 4 धावा. मधील मी सामना पाहिला होता. क्वार्टर फायनल फेरीमध्ये 6 चेंडूत 17 धावाचा पाठलाग त्याने यशस्वी केला होता आणि त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी मात्र त्याने साकारली होती. तोच करण सोडा मैदानाच्या आतमध्ये आलेल्या पहिल्याच चेंडूवर मात्र त्याने 4 धावा वसूल केल्या आहेत. नक्कीच त्याची फलंदाजी महत्त्वपूर्ण असेल या सामन्याकरता. एक मोठा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दोन्ही महाराष्ट्रातील बॉक्स क्रिकेटमधील दिग्गज संघ आहेत, त्यामुळे एक मोठा प्रेक्षक वर्ग या सामन्याकरता आपण पाहत आहोत. या दरम्यान सुरेख असा फुटवर्कचा वापर, सुरेख असा आउटड्राइव्ह पाहायला मिळतोय. मॅचचा मोठा खेळाडू म्हटलं जातं. त्याचं प्रत्युत्तर मात्र मागच्या 2 चेंडूवर दिलाय. तो आलाय आणि त्याने चौकार वसूल केलाय. बॅक टू बॅक 2 चौकार, एक कव्हर रिजन मध्ये तर एक लॉंग ऑफच्या दिशेला. जबरदस्त फटकेबाजी. यावेळी मात्र कट करायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डायरेक्ट हिट, कदाचित संधी निर्माण करून दिली असती. तुर्तास 1 धाव तिथे परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 10 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात पहिल्या षटकाच्या 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर देवकरण आले. तर गतवर्षीचा मला वाटतं या स्पर्धेतील मालिकावीर राहिला होता देवकरण परमार ऑन दी स्ट्राईक. म्हणजे गतवर्षी क्रिस 11 बोरवली हा संघ विजेता ठरला होता. एक स्टेशन निहाय संघ विजेता ठरला होता. त्यामध्ये या खेळाडूची कामगिरी महत्त्वाची राहिली होती. पाहावं लागेल. यावेळी मात्र लेगस्टिकच्या बाहेर पंच जितेश आम्हाला कळवतायत. हा वाईट चेंडू, 1 धाव मात्र ऍड होईल. यावेळी मात्र सुरेख असा फटका, परंतु काय झेल टिपलाय राहुलने. चित्ते घनश्यामला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. तिथे मात्र काय घडतंय पाहावं लागेल. पंचांचा अंतिम निर्णय आमच्यापर्यंत काय असेल. परंतु इथे फलंदाज बाद आहे. परंतु तो कोणता फलंदाज असेल बाद, परंतु घनश्याम बाद आहेत. करण सोडा क्रॉस व्हायच्या आधी मात्र माघारी फिरले, त्यामुळे इथे घनश्याम आपली विकेट देऊन बसतोय. षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. डेव्हिल 11
मुकेश रॉयल चेंबूर हा संघ 10 या धावसंख्येवर. 3 गडी बाद. साईपाल आलेत गोलंदाजीसाठी, मात्र मागच्या सामन्याचा हिरो एका दर्जेदार गोलंदाज साईपाल. म्हणजे कालच्या दिवसभरात स्टेशन निहाय गटातून सुद्धा साईपालने कालचा दिवस गाजवला होता आणि तोच फॉर्म जो आहे आजच्या दिवसातही त्याने कॅरी फॉरवर्ड केला आहे. नक्कीच येणाऱ्या काळात हाही गोलंदाज असेल. जॉर्ज 11 संघात खेळत असताना जॉर्ज 11 म्हटलं की नक्कीच तुम्हाला या संघात स्थान मिळवायचं असेल तर एक चांगला दर्जा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. या आधीची काही वर्ष पाहिली तर अंबरनाथ पॅटर्न शैलीचे गोलंदाज या संघात असायचे, परंतु काळानुरूप बदल होत गेले आणि तदनंतर मात्र फिरकी गोलंदाज या संघामध्ये जास्तीत जास्त दिसू लागलेले आहेत. साईपालचाही त्याचा उल्लेख करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 दर्जेदार खेळाडू. फुटवर्कचा वापर जरूर केलाय अरविंद तांडेल. तिथे आहे, धाव घेण्याची खरंच गरज होती का? तर नक्कीच नाही. इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलं आणि मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलने फेकी देखील केली. कारण सोडा थोडासा निराश असेल मुकेश रॉयल चेंबूर संघ. त्याची जागा घेण्यासाठी मात्र अबुल दाखल झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. चौथा झटका नक्कीच डिवाइल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाला बसतोय. कारण सोडाच्या स्वरूपामध्ये 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात खूप चांगल्या पद्धतीने धावा रचल्या गेल्या होत्या, परंतु देवपालच्या पहिल्या चेंडूवर एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळते. संजू ऑन स्ट्राईक. मात्र ड्राईव्ह करायचा होता, फ्लाइट अँड टर्न ने बीट केलाय. येतोय अजून एक डॉट चेंडू. देवपालची फिरकी फलंदाजीची थोडी गिरकी घेते. लागोपाठचे 2 डॉट चेंडू. तिसरा चेंडू यावेळी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अजून एक विकेट. 9व्या चेंडूवर जवळजवळ 5 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परत आहेत. कोणताही फलंदाजाला इथे मात्र नांगर टाकता आलेला नाहीये. म्हणजे 45 धावांचा दबाव स्पष्टपणे या संघावर दिसतोय. फलंदाज तर या संघामध्ये आहेत, परंतु कोणी सेट व्हायचं नाव घेत नाहीये. गॅप शोधणं फार गरजेचं आहे. परंतु कालच्या दिवसाचा हिरो आणि आजच्याही दिवसाचा हिरो देवपाल, माफ करा साईपाल, थोडंसं कठीण जात आहे त्याची गोलंदाजी फेस करणं. या दरम्यान सुरेख असा ड्राईव्ह, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. हे षटक पूर्णपणे आपल्या नावे करतोय साईपाल. नक्कीच जॉर्ज 11 संघाला गवसलेला मी तर म्हणेल या वर्षातील हिरा असेल. येणारा काळ नक्कीच हा गाजवू शकतो, पाहावं लागेल. 4ही डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बाद होतील. नो चेंडू जरूर होता, परंतु यष्टांच्या मागे काय काम केलं रोहनने. पापने हलायच्या आत मात्र यष्टांचा घेतलाय त्याने वेध आणि स्टंपिंगच्या स्वरूपात मात्र फलंदाज संजू डगआउट मध्ये जाताना दिसतोय. या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे हा चेंडू काउंट होणार आहे. आता मात्र एक डॉमिनन्स परफॉर्मन्स करतोय डिंगडॉंग जॉर्ज 11 हा संघ. म्हणजे या स्पर्धेच्या निमित्ताने कल्याणचे जे खेळाडू आहेत, कल्याणचे फलंदाज गोलंदाज, त्यांनी 2 दिवस गाजवलेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. साईपाल, त्याचबरोबरीने रोहन, म्हणजे यांच्या मी मुलाखती पाहिल्या होत्या की कल्याणचे खेळाडू जे आहेत त्यांना मुंबईचं क्रिकेट खेळणं थोडंसं कठीण जातं, परंतु हे चुकीचं आहे. तुम्ही सातत्याने जर मुंबईचं क्रिकेट खेळत गेलात तर नक्कीच तुमच्याकडेही तो क्लास आहे, तो दाखवून देत असताना.
फलंदाजीसाठी मात्र लिएंडर. इथे मात्र इथे अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर किती झाली दादा, 12 या धावसंख्येवर 6 गडी बाद. परंतु सकाळचाही सामना अशाच पद्धतीने रंगला होता. ओंकार मालाड संघ जवळजवळ 7 गडी बाद झाले होते आणि 12 चेंडू 23 धावा असताना जवळजवळ 1 चेंडू आणि 3 धावा पाहिजे होत्या. त्यामुळे इथे जागृत राहणं फार गरजेचं आहे. येतोय अजून एक डॉट चेंडू, परंतु काय षटक हाताळलंय साईपालने, जबरदस्त. पूर्णपणे डॉमिनेट परफॉर्मन्स साईपाल्याचा. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक, ज्याचा उल्लेख केला जाऊ शकतो. पाहायचं आता शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडू जवळजवळ 33 धावांचं लक्ष असेल. आकाश गोलंदाजीसाठी दाखल झालेत. या षटकामध्ये 2 ते 3 चौकार येणं फार गरजेचं आहे आणि सॅम्युअलकडे ती क्षमता आहे, परंतु थोडंसं कठीण आहे. परंतु ही कामगिरी तुम्हाला करावी लागेल. आकाश आहेत गोलंदाजीसाठी. बारा चेंडू आणि 33 धावांचं विजय लक्ष असेल. या दरम्यान पहिला चेंडू मात्र अतिरिक्त धाव. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल, पाहावं लागेल. सॅम्युलला इथे नक्कीच खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि असफल ठरतोय. पायाचा वेध घेतोय चेंडू. एक धाव तिथे जरूर मिळते, परंतु चौकार येणं फार गरजेचं आहे. मी गेल्या काही वर्षात पाहिला एक उत्तम दर्जाचा हा संघ आहे मुकेश रॉयल चेंबूर संघ. परंतु जेव्हा शुभमची विकेट लवकर जाते ना, हा संघ अडचणीत सापडतो. तीच परिस्थिती याही सामन्यात आपल्याला पाहायला मिळाली. लिएंडर आहेत, परंतु काय फटका सजवलाय, परंतु थेट अरविंदच्या हातात. आज अरविंदनी सकाळपासून तो हसतच आहे. फलंदाजी करीत असताना, क्षेत्ररक्षण करीत असताना कुठे ना कुठे त्याचाही अनुभव जॉर्ज संघाला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. फलंदाजी मार्कवर मात्र पार्थ आलेत. अजून एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आव्हान थोडंसं नाही, जास्तच कठीण होत आहे. इथून मात्र मला असं वाटतं की थोडीशी औपचारिकता तर राहणं बाकी आहे की डिंगडॉंग जॉर्ज 11 संघा पुढच्या फेरीत दाखल होईल. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं थोडंसं कठीण. येत आहेत बॅक टू बॅक डॉट चेंडू. दोन चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. या विवेगाने पूर्णतः बीट केलाय. एक डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. सॅम्युलचं तिथे नॉन स्ट्राईक एंडला जीवाचा आकांत झालाय. बाबा मला कधी स्ट्राईक येते ते पाहतोय, परंतु आव्हान प्रत्येक चेंडू मागे चौकाराचं आहे. त्यामुळे तिथे पार्थी प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश येत नाहीये. सॅम्युलचा मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न.
होते 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक जर पाहिला पण सुरेख असा फटका परंतु पुला करून मात्र बरंच असं पाणी गेलंय परंतु हरकत नाहीये. आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवण्याची मात्र संधी आणि हा फटका आउट ऑफ बॉक्स. 8वा झटका बसतोय. आता केवळ मला असं वाटतं की शेवटचा गडी शिल्लक असेल. लास्ट गडी ना येत नाही तो झाले अलॉट. चला या बॅटर लवकरात लवकर मैदानात यायचं. असल्फा रॉयल संघ आपण नाणेफेकीसाठी लागलीच दाखल व्हायचं आहे. असल्फा रॉयल संघ सचिन राणे आपणास विनंती असेल. या संघाचे कर्णधार अजित आले परंतु एक औपचारिकता आहे. अजून एक डॉट चेंडू. आता केवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हाच एकदा डॉट चेंडू आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू असेल. नाही अजून एका चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल आपल्याला सेमीफायनल साठी. अजून एक वाईट. जितेश तोपर्यंत तू वॉर्मअप करून घे प्लास्टिक क्रिकेट सामन्यासाठी. अजून एक वाईट. कृष्णा आपल्या फिरकीच्या तालावर नाचता नाचता जास्त वळण घेतोय. हा डॉट चेंडू. अभिनंदन आणि विशेष कौतुक असेल मुकेश रॉयल चेंबूर संघ. आपणही खूप चांगली झुंज दिली. तर चला आपण विनंती असेल सचिन राणे यास विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी लागलाच दाखल व्हायचं आहे. डिंगडॉंग जॉर्ज 11 संघ आपणही नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. चल या सामन्यात